वारंवार आपल्याला दाखवतात. परमेश्वराच्या वाटोळ्या, सुंदर मुखाचे दर्शन, हाच नामदेवांना छंद लागलेला होता. आणि त्यामुळे कृष्णमूर्ती काळी असूनही त्याने काळीचं गाणं आहे ना कुठलं, घागर काळी यमुना जळी ही काळी ओ माय, रात्र काळी घागर काळी यमुना जळी ही काळी हो माय, असं सुंदर वर्णन त्यांनी त्या कृष्णमूर्तीचं केलेलं आहे की कृष्णमूर्ती ही काळी सावळी आहे, ती कशी आहे, त्याचं इतकं सुंदर एका अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे हा जो नामदेव महाराजांचा भाव आहे तो त्याच्या भगवंताच्या रूपामध्ये आसक्त झालेला होता. कृष्ण डोलतू रांगतू रंगणी, इडापिडा धावोनी घेती गवळणी, अशा शब्दात नामदेव महाराज स्वतःच्या बाळकृष्णाची दृष्ट पण काढतात. आणि कृष्णमुख पाहे दृष्टी भरोनी, चित्त सांडी कुरवंडी करोनी, नामया स्वामी राजीव लोचनी, रमा रमणू तो जीवीचा जीवनू, असं सुंदर वर्णन त्यांनी त्यांच्या अभंगात केलेलं आहे. म्हणजे परमेश्वराच्या रूपाचे सामर्थ्य असं आहे की आपलं मन, विषयाला लालसावलेलं मन सुद्धा इतकं आनंदी होतं परमेश्वराचं रूप पाहून. आणि चिदानंद दोन दिले बाळ सावळे, कृष्ण पाहता नयनी मन मावळे, ते सुख कवणे वाचे बोलीजे, चित्त चैतन्य समरसे भोगीजे. बाळक्रीडेच्याच अभंगामध्ये वर्णन आहे हे. आणि बाळक्रीडेच्या अभंगात ब्रह्मदेवाचं गर्भहरण कसं केलं असंही एक प्रकरण आहे, त्याच्यामध्येही खूप सुंदर सुंदर अभंग आहेत. मागे एकदा आपण ती गोष्ट पाहिली होती की ब्रह्मदेवाने गाई वासरं सगळी लपवून ठेवली, ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेला, बाळगोपाळांना पण लपवून ठेवलं, आणि त्याच्यानंतर कृष्णच कसा सगळीकडे नटला त्याचं वर्णन पण नामदेव महाराजांनी खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे तो रूपासक्तीचाच त्यांचा तो अतिशय सुंदर असा अलंकार म्हटला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. चतुर्भुज दिसे शंखचक्र हाती, मुकुट शोभती सर्वा लागी, कर्णीची कुंडले वैजयंती माळा, देखतसे डोळा ब्रह्मा तेव्हा, कौस्तुभ हृदयी श्रीवत्सलांछन, बाहूची भूषणे पाहतसे, चरणी तोडर पीत पितांबर, तेजे दिवाकर लोपत असे, आपादपर्यंत तुळशीच्या माळा, मुद्रिका दशांगुळा रत्नाची या, केशराचे टिळे नेत्र कमलाकर, दंती इंदुकर बैसलेती, कोटी कृष्णमूर्ती कोटी ब्रह्मे दिसती, स्तवनी सविताती सुरवर, नामा म्हणे ऐसे दावित गोविंद, झालासे सावध ब्रह्मा तेव्हा. म्हणजे ब्रह्मदेवाने जेव्हा हे बघितलं की अरे तो गंमत बघायला आला की कशी फजिती आता या कृष्णाची होते, म्हणून वासरं आणि गाई लपवून ठेवल्यावर, सगळे बाळगोपाळ लपवून ठेवल्यावर ब्रह्मदेव खाली आले आणि बघतात तर काय सगळी वासरं तशी, सगळे गोपाळ तसे. तेव्हा ब्रह्मदेवानी साष्टांग नमस्कार घातलेला आहे भगवान श्रीकृष्णाला, आणि तेव्हा त्यांची अशी अवस्था झाली की त्यांना सगळीकडे कृष्णरूपच दिसायला लागलं. आणि मग जेव्हा श्रीकृष्णाने आपली माया आवरून घेतली तेव्हा मग ब्रह्मदेव सावध झालेले आहेत, आणि तेव्हा केलेलं हे वर्णन आहे नामदेव महाराजांनी. म्हणजे ज्याप्रमाणे बाळकृष्णाचे रूप हा अक्षय सुखाचा ठेवा आहे, तीच गोष्ट पंढरीच्या विठ्ठलाबद्दल पण आहे. श्रीकृष्णाचं पण वर्णन त्यांनी तसंच केलं बाळकृष्णाचं, आणि आपल्या विठ्ठलाचं वर्णनसुद्धा तसंच केलेलं आहे. विठ्ठल म्हणजे लावण्याचा सागर आहे, तो सुकुमार आहे, सुकुमार राजस मदनाचा पुतळा, शशी सूर्य कोटी सूर्य कळा लोपताती आहे ना वर्णन असं, की तो सुकुमार आहे, राजस आहे, त्याच्या रूपासमोर लक्ष लक्ष सूर्यसुद्धा म्लान होतात, असं हे अभंग आहेत त्यांचे. श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी, तेथे माझी दृष्टी बैसलीसे, अशी नामदेवांची सहज स्थिती विठ्ठलाच्या रूपामुळे झाली होती. म्हणजे ही काय पाहतोय आपण, रूपासक्ती, की त्या रूपाने त्यांना इतकं वेळ लावलं होतं की ते विठ्ठलाचं रूप किती देखणं आहे, किती गोड आहे, ती घनश्याम मूर्ती भक्ताच्या अंतःकरणामध्ये, नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये स्थिर झालेली होती. आणि म्हणून त्यांचे इतके सुंदर अभंग त्या रूपाबद्दलचे, रूपाचे अभंग आहेत. म्हणजे गुणमहात्म्य पाहिलं, रूपासक्ती पाहिली, आता पूजासक्ती. देवाचे पूजन पण ते इतक्या सुंदर पद्धतीने नामदेव महाराज करायचे
की देवाचे पूजन त्यांनी सांगितलं दोन प्रकारांनी करता येतं, की एक पार्थिव प्रतिमेचं पूजन करता येतं आणि दुसरी करता येते ती मानस पूजा करता येते. दोन्ही प्रकार नामदेव महाराजांनी केलेले आहेत. आणि दोन्ही पूजनाचा हेतू काय आहे तर मनाची एकाग्रता. आपल्या मनाची एकाग्रता व्हायला पाहिजे. आहे त्या पातळीपेक्षा मन आपलं उंच गेलं पाहिजे, उन्नयन झालं पाहिजे त्या मनाचं, असा हेतू असतो. म्हणजे पहिल्या प्रकारची जी पूजा आहे ती जनसामान्यांसाठी आहे, कारण की प्रत्येकालाच काही मानस पूजा जमेल असं नाही. निर्गुण निराकाराची पूजा सगळं कल्पनेने बघायचं, कल्पनेने त्याला सगळं, तोपर्यंत मन आपलं स्थिर राहिलं पाहिजे, एकाग्र राहिलं पाहिजे. तर सगळ्यांनाच हे जमणार नाही, म्हणून मग मूर्तीपूजा सांगितलेली आहे. सगुणाची पूजा म्हणजे आपल्यासमोर एक ध्येय आहे, आपल्यासमोर काहीतरी आलंबन आहे, एखादी मूर्ती आपल्यासमोर आहे. मग आपण त्याचे पाय बघू, त्या मूर्तीचे, त्या पायाचं वर्णन करू, मग वर जाऊ, मग म्हणजे त्या पायाला अलंकार घालू, त्याच्या गळ्यात अलंकार घालू, त्याच्या कपाळाला गंध लावू. अशा प्रकारे सगुणाची पूजा करता येते. म्हणून पार्थिव प्रतिमा सांगितलेली आहे. म्हणजे तिला धूप ओवाळता येतो, दीप ओवाळता येतात, गंधाक्षता लावता येतात, नैवेद्य दाखवता येतो, हे सगळं आपल्याला करता येतं. परंतु संतांचं कसं असतं, संतांचं मन हे उच्च झालेलं असतं, उन्नयन झालेलं असतं त्यांच्या मनाचं, आणि म्हणून त्यांना पार्थिव पूजेचं काही महत्त्व वाटत नाही. त्याच्यापेक्षा उच्च पातळी झालेली असल्यामुळे ते पूजा तर करतात. म्हणजे एकनाथ महाराज झाले, आपले नामदेव महाराज झाले, तुकाराम महाराज, सगळेजण पार्थिव पूजा पण करायचे, मूर्तीची पूजा पण करायचे. परंतु त्यांना लौकिकाविरुद्ध ते जात नव्हते. पण त्यांच्या मनाची अवस्था उच्च झालेली असल्यामुळे त्यांची मानसपूजा ही जास्त श्रेष्ठ प्रतीची आणि चांगली व्हायची. प्रतिकात्मक पूजा ते करायचे, पण त्याच्या पुढे ते त्यांच्या अभंगांमधून आपल्याला हे कळतं की मानसपूजा ते कशी करायचे. देह म्हणजे देवघर आहे, हृदय म्हणजे देव्हाऱ्याचा पाट आहे, प्रेम हे जल आहे, त्याच पाण्याने ईश्वराला स्नान घालायचे, भक्तिभावाचे गंध लावायचे, भक्तीच्या अक्षता वाहायच्या, आणि मन चित्त मोगरा, मन हे मोगरा, मन चित्त म्हणजेच मोगरा, आणि शेवंतीची फुले व्हायची. म्हणजे चित्त मनरूपी आणि चित्तरूपी फुलं म्हणजे काय, मोगरा आणि शेवंती, असं त्यांनी सांगितलं. भक्ती हीच तुळस, भक्तिरूपी तुळस व्हायची. सत्व रज तम हे सगळं ब्रह्मार्पण करायचं, आणि हेच पक्वान्न, आणि आपला प्राण भगवंताला अर्पण करायचा, म्हणजे धूप दीप आरती. अशी मानसपूजा किती सुंदर सांगितली. अशी अपूर्व मानसपूजा नामदेवांसारखे भक्त करत असतात. नामा म्हणे देवा सेवा केली एक, पंचप्राण सखा विटेवरी. म्हणजे ही झाली पूजाशक्ती. आपण लौकिकातली पूजा पण सांगितली, आणि ही संत कशी पूजा करायची ते पण इथे सांगितलेला. त्याच्यानंतर आहे स्मरणासक्ती, म्हणजे नामस्मरणासक्ती. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, या शब्दात नामदेवांनी नामस्मरणाची महती गायलेली आहे. नामदेवांच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या नवविधा भक्ती निरूपणामध्ये नामदेवांनी नामस्मरणाला एवढं महत्त्व दिलेलं आहे. नामदेव महाराजांनी त्यांचं नावच नामदेव असं होतं, भक्त शिरोमणी म्हणतात त्यांना. त्यामुळे नामदेवांच्या दृष्टीने ईश्वराचे नाम म्हणजेच जणू काही पंचम वेद मानलेला आहे त्यांनी. ईश्वराचं नाव चार वेद आहेत ना आपले, तर त्याच्यामधला हा 5वा वेद म्हणजे नाम, असं त्यांनी सांगितलं. साराचेही सार भक्तीचे भांडार, नाम निरंतर गातावेचे, अशी नामदेवांची नामाविषयी श्रेष्ठ भावना आहे. आणि त्यांनी सांगितलं की या कलियुगामध्ये परमेश्वराच्या नामस्मरणानेच आपण तरुण जाऊ. सगळे जे कलियुगातले जे जडमूढ प्राणी आहेत ते सगळे नामस्मरणाने तरुण जाणार आहेत. माणसाच्या जन्मापासून अंतिम क्षणापर्यंत केवळ नामच माणसाला तारून नेते. नाम गाऊ नाम ध्याऊ, नामे विठोबासी पाहू, ही तर नामदेव महाराजांची प्रतिज्ञाच आहे. हरिनामस्मरणाने देहाचे बंधन तुटते. अवघ्या जनांना तारण्याची शक्ती नामस्मरणात आहे,
असंच आपल्याला गोंधवलेकर महाराजांनी पण सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर नामाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नाम नारायण अंती उद्धारक, नामा म्हणे देख भाक माझी, किंवा नामा म्हणे आम्ही तरलो पाही, विठ्ठल विठ्ठल म्हणताची, की भगवंताच्या नावानेच आम्ही तरुण जाणार आहोत आणि तुम्हीसुद्धा सगळ्या जणांनी भगवंताचं नाव घ्यावं असं आपल्याला सतत नामदेव महाराज त्यांच्या अभंगातून सांगत असतात. देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भावो, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, म्हणजे नाम हेच त्यांचं सर्वस्व आहे. धन प्रपंच आप्त सगळं काही नामस्मरणच असं त्यांचं आहे. आपली भूमिका प्रामाणिक आहे हे सांगताना नामदेव महाराज म्हणतात की नामे विण काही आम्हापाशी नाही, विचारोनी पाही पांडुरंगा. त्या पांडुरंगाला विचारा म्हणे, माझ्याजवळ नामाशिवाय दुसरं काही आहे का? फक्त त्याचं नाम म्हणजेच माझं काही सर्वस्व आहे. गायीन तुझे नाम हृदयी धरुनी प्रेम, हाची नित्य धर्म सर्व माझा. आपल्याला मुक्ती समजत नाही. ते म्हणतात मला मुक्ती माहिती नाही, मला ब्रह्मज्ञान नाही, मला योगही पेलत नाही, असं नामदेव महाराज प्रांजळपणे कबूल करतात. आणि ते म्हणतात मला सगळा काही जो आनंद मिळतो, जो काही साक्षात्कार भगवंताचा मला होतो, तो सगळा नामामधून होतो. म्हणजे काय पाहतोय आपण? स्मरणासक्ती म्हणजे स्मरण, नामस्मरण भक्ती इथे सांगितलेली आहे. नवविधा भक्ती पण ह्याच आहेत, पण ह्याला नारदांनी या ठिकाणी आसक्ती म्हटलेलं आहे. त्याच नवविधा भक्ती भागवतामध्ये सांगितलेल्या आहेत. नामा म्हणे नाम गायीन निर्विकल्प, एसी आपोआप गिवसित. म्हणजे नाम घेणारा जर असला एखादा भक्त तर त्याला शोधत शोधत येतो पांडुरंग. त्याच्याकडे त्याला जावं लागत नाही, भक्ताला देवाकडे जावं लागत नाही, तर देवच त्याला शोधत शोधत येतो. एकदा पांडुरंगच वश झाला म्हणजे चारीही मुक्ती पायावर लोळण घेतात. आता मी गायीनं गुण नाम कीर्ती, जेणे चारी मुक्ती दासी होती. मग काय गरज आहे बाकी काही करण्याची? किंवा नाम हे अमृत भक्तासी लाधले, अशी नामदेवांची भावना आहे. म्हणजे नामाचे महात्म्य गाण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरण नामदेवांनी लिहिलेलं आहे. सुमारे 200 अभंग नामदेव महाराजांनी नाम महिमा, आम्ही केलेला आहे तो अभ्यास नामदेव महाराजांचा, फार सुंदर आहे. नाम हेची कर्म, नाम हेची धर्म, केशव हेची वर्म सांगितले. प्रत्यक्ष भगवंतानेच नामस्मरणाला असे थोरपण दिल्यामुळे नामदेव महाराजांनी सुद्धा नामाची महती विशेष करून गावी, यात काही नवल नाही. नामस्मरण हे सर्वाधिक सुलभ असे साधन आहे. नाम घेण्यास काळाचे बंधन नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आपण हरिपाठात बघितलं होतं. नंतर उंच नीच योनी काही तिथे संबंध नाही, कोणीही नामस्मरण करू शकतं. सदा सर्व काळ अहो येता जाता, उठत बसता, काम करिता, अहो देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी, अतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी समस्तांची लज्जा त्यजुनी नामस्मरण करी, असं तो अहो येता जाता असा तो अभंग आहे. म्हणजे नामामुळे कोण कोण प्रल्हाद हा नामामुळे तरलेला आहे, ध्रुवबाळ नामामुळे तरलेला आहे. हे सगळं आपल्याला भागवतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाममहिमा आपल्याला सापडतो तिथे भागवत जर वाचलं तर. नारद महर्षी तर कायमच नारायण 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 नामाशिवाय दुसरं काही ते बोलतच नव्हते. ईश्वर प्राप्तीने भवबंधाचा एरझार तुटण्यासारखे नामासारखे दुसरे साधनच नाही. भवबंधाचा एरझार नामामुळे तुटून जातो. नाम म्हणजे साधकाची संजीवनी आहे. नामामुळे यज्ञ दान तप हाती येतात. नामामुळे पारमार्थिक सत्तेचा लाभ होतो. नामामुळे मनाला बोध होतो. सगळी पातकं जळून जातात. नामे सदा शुद्धी प्राणिया होत असे, नामापाशी असे भक्तिमुक्ती. नामा ऐसे सोपे नाही त्रिभुवनी, नाम संजीवनी साधकासी. नामे भक्ती जोडे, नामे कीर्ती वाढे, नामे सदा चढे मोक्ष हाता. किती वाचावं तेवढं थोडं आहे. नामस्मरण भक्ती इतकी सुंदर या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर येते दासासक्ती.
भगवंता मी तुझा दास आहे, अशी भावना मनामध्ये ठेवून जी भक्ती केली जाते त्याला दास्य भक्ती असं म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये इतका गोडवा आहे या नात्यामध्ये की हा जो भक्त आहे ईश्वराशी अनन्य भावाने भक्ती करतो. दासासक्ती हे अनन्यतेचे रूप आहे. हनुमंत हे दास्य भक्तीचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि गरुड ही दासासक्तीचे आदर्श उदाहरण आहे. दासाला ईश्वराच्या चरणाशिवाय दुसरे अधिष्ठानच नसते. हनुमंताच्या अनेक गोष्टी आहेत की रामप्रभूंचा दास आहे मी, असंच ते स्वतःला म्हणायचे. मुखातून दुसरा शब्दच येत नाही. ईश्वराच्या रूपाशिवाय अन्य कोणतीही प्रतिमा त्यांच्या अंतःकरणात उमटत नाही. त्यांचे प्रत्येक काम म्हणजे ईश्वरी कार्यच असते. सीताहरण, सीतेचा शोध लावला, तो सगळं काम हनुमंतानी कसं केलं? प्रभुसेवा म्हणून ते काम केलेलं आहे. अपूर्व दासासक्ती आचरून हे भक्त अजरामर होतात, चिरंजीव होतात. जन्मजन्मांतरीच्या पूर्वसुकृतानंतर दासासक्ती करावयास मिळते. आणि अशी दासासक्ती नामदेव महाराजांनी केलेली आहे. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडिले देवा, अनंत पवाडे तुमची न कळती मावा. म्हणजे जन्मजन्मांतरीच्या तपश्चर्येनंतर पांडुरंग गवसला आणि त्याची चरणसेवा मला करायला मिळाली. याच्यामध्ये नामदेव महाराज स्वतःला अतिशय धन्य म्हणतात. नामा म्हणे केशवा अहोजी दातारा, जन्मजन्मी द्यावी तुमची चरणसेवा. सेवा हा फार मोठा धर्म मानला जातो. ईश्वराचे जेवढे म्हणून भक्त आहेत त्या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी दासासक्ती आचरलीच पाहिजे. आर्तभक्तापासून ज्ञानी भक्तापर्यंत सर्वांचा विचार केला तरी ईश्वराच्या चरणांची सेवा दासासक्तीने करावी अशी इच्छा प्रत्येकाच्या अंतःकरणात उमललेली आहे. 4 भक्त आता आपण पाहू. आर्तभक्त, अर्थार्थी भक्त, ज्ञानी भक्त, जिज्ञासू भक्त, असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. त्यात प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक भाव असतो की माझ्याकडून भगवंताची सेवा घडावी. नामा म्हणे हेची देई तुझे पायी माझी डोई. तुकाराम महाराजांनी पण अनेक ठिकाणी माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा, अशी विनंती भगवंतांना केलेली आहे. त्याच्याकडे ते शरण गेलेले आहेत आणि भगवंता तुझी सेवा करायला मिळावी म्हणून त्यांनी त्यांची करुणा भाकलेली आहे. म्हणजे ही कुठली झाली? दासासक्ती. फार सुंदर आहे. ऐसे विचारिता बहुत भागलो, म्हणून शरणा आलो पांडुरंगा. म्हणजे मला तुझं दासानुदास व्हावंसं वाटतं असं ते म्हणतात. त्याच्यानंतर सख्यासक्ती, प्रत्यक्ष परमेश्वराशी सख्य करण्याचं भाग्य. ते भाग्य कोणाला मिळालं? अर्जुनाला मिळालं. अर्जुन हा भगवंताचा सखा होता. अर्जुनासारख्यांनाच मिळतं, म्हणजे थोड्याच भक्तांना हे भाग्य मिळालेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने त्याचा रथ चालवला, त्याचं सारथ्य पत्करलेलं आहे, त्याच्या रथाचे घोडे धुतलेले आहेत, प्रत्येक संकटातून अर्जुनाची मुक्तता केलेली आहे. आणि नामदेवांनीही श्री विठ्ठलाची अशी जवळीक साधली आणि आपल्या सख्यत्वाच्या अनेक खुणा नामदेव त्यांच्या वाङ्मयात बोलले आहेत. परमेश्वराशी ज्याला सख्य साधता येते त्याला भगवंताशी प्रेमकलह करण्याचा अधिकारही प्राप्त होतो. म्हणजे अनेक ठिकाणी मग सखा म्हटलं की आपण भांडतो ना त्याच्याशी, आपला मित्र म्हटलं की आपलं त्याच्याशी भांडण होतं, प्रेमाचं भांडण असतं ते. तसं या भक्तांचं आपल्या भगवंताशी भांडण पण व्हायचं. देवा तू लबाड आहेस, देवा तू खोटा आहेस, देवा तू असं ते सगळं देवाला बोलायचे. आणि पांडुरंगाचं अनेक प्रसंगी माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला अशी जवळीकही साधायचे. माझे मागणे ते किती दाता लक्ष्मीचा पती अशी प्रत्यक्ष पांडुरंगाची स्तुती पण करायचे. आणि पतित पावन म्हणसी देवा, आणि काय तू स्वतःला पतित पावन म्हणतोस आणि आमच्या पतितांचा उद्धार केव्हा करणार मग, असं जाप पण त्याला विचारायचे. ते काय म्हणायचे इकडे आहे बघा की जर मागणं पूर्ण केलं नाही भगवंताने तर झेंगट घेऊनी हाती दवंडी पिटीनं तिही लोकी पतित पावन देवा परितू मोठा घातकी असं पण म्हणायचे. म्हणजे असे सुंदर अभंग आहेत. सख्य भक्तीची हे सगळं उदाहरण आहेत. वतन आमुचे मिरास पंढरी
विठोबाचे घरी नांदणूक, असे अत्यंत आत्मविश्वासाने नामदेव महाराज म्हणतात. म्हणजे पांडुरंगाच्या सहवासामुळे जन्ममरणाच्या खुंटल्या लहरी अशी त्यांची प्रचिती आहे. नामा म्हणे करा करुणा केशवा, तू माझा विसावा पांडुरंगा. तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस, अशी सुद्धा नामदेव रायांनी भक्ती केलेली होती. म्हणजे ही झाली सख्यासक्ती. आता कांतासक्ती. कांतासक्तीमध्ये पांडुरंगाला भक्त ज्या विविध रूपात पाहतो त्यापैकी एक नातं आहे पती पत्नींचं नातं. म्हणजे पती पत्नींमध्ये ज्याप्रमाणे अद्वैत असतं, पती आणि पत्नी एक झालेले असतात, त्याप्रमाणे ईश्वर आणि भक्त हे सुद्धा एक झालेले असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये अद्वैत झालेलं असतं. आणि म्हणून त्या कृष्ण ज्या गोकुळामध्ये जी रासलीला झाली, त्या ज्या सगळ्या गोपिका होत्या, त्या कांतासक्तीचं उत्तम उदाहरण आहेत. म्हणजे त्या भक्त होत्या भगवंताच्या आणि त्या भगवंताला आपल्या पतीच्या रूपात पाहत होत्या. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुठली आसक्ती होती? कांतासक्ती, की पहा आम्हाला पती म्हणून मिळावा, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ते व्रत केलेलं होतं. आणि म्हणून ती रासलीला झालेली आहे तेव्हा, की कांतासक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या गोपिका आहेत. धन्य धन्य त्या गोपिका, धन्य त्यांचे पुण्य, भोगिताती कृष्ण पुरब्रह्म. या नामदेवांच्या शब्दात हाच भाव आहे. भागवतामध्ये कृष्णाच्या रासक्रीडेचं जे वर्णन आहे त्यात कांतासक्तीने जवळ आलेल्या गोपींचा कृष्णाने अव्हेर केलेला नाही. तर एक एक नारी एक एक कृष्ण, करावया पूर्ण इच्छा त्यांची. अशा भावाने सर्व गोपींची इच्छा त्याने पूर्ण केली. ज्या सामान्य जनांना आता ते म्हणतात की रासलीला काय, नावं ठेवतात बरेच लोक रासलीलेला, परंतु यांनी इथे म्हटलं की ही भक्तीची उदात्त पायरी आहे आणि ही सर्वसामान्यांना कळत नाही. त्यांना कृष्णाच्या या लीला किंवा कांतासक्तीची भूमिका, या व्यभिचार म्हणतात काही जण, काय व्यभिचाराचं वर्णन केलेलं आहे. पण जेव्हा त्या गोपिका आपल्या पतीजवळ होत्या तेव्हा त्या तिथेच होत्या. त्या पतींना काही वाटलं नाही की आपल्या तिकडे गेलेल्या, त्या सूक्ष्मरूपाने तिकडे गेलेल्या होत्या. सगळं हे मानसिक आहे आणि सगळं हे रूपक आहे. हे कळायला प्रत्येकाला काही ते कळत नाही, प्रत्येकाला काही त्याचं महात्म्य पण कळत नाही. त्यामुळे लोक म्हणजे पूर्णपणे ग्रंथ वाचत नाही, समजून घेत नाही आणि बोलत असतात. म्हणून यांनी सांगितलं की अतिशय सुंदर असं कांतासक्तीचं हे उदाहरण आहे रासलीला. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे आहे कांतासक्ती, की प्रेम म्हणजे काय असतं. तर एकदा म्हणे कबीरांची एक भक्त स्तुती करत होते की कबीर महाराज केवढी भक्ती करता तुम्ही. तेव्हा त्या कबीर महाराज म्हणतात की अरे कबीर कबीर क्या कहे, जाओ यमुना के तीर, जाओ यमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. म्हणजे ते कबीरांनी सुद्धा गोपींची स्तुती केलेली आहे की त्या गोपिकांच्या मनामध्ये कायम कृष्ण, आत कृष्ण, बाहेर कृष्ण, इकडे कृष्ण, तिकडे कृष्ण, सतत त्यांना कृष्णच दिसायचा. म्हणजे ती त्यांची काय होती? कांतासक्ती होती. म्हणजे याला असं नाव का दिलंय म्हणे की व्यभिचारी स्त्री ज्याप्रमाणे सतत परपुरुषाचे चिंतन करते, त्याप्रमाणे हा जो खरा भक्त असतो हा आपल्या जवळच्या व्यक्तीपेक्षा ईश्वराचे चिंतन सदैव करतो. म्हणजे दोघेही एका दृष्टीने परपुरुषाचीच पूजा करतात, पण हा परपुरुष वेगळा आहे, हा परमेश्वर आहे आणि वेगळा आणि प्रकृती पलीकडचा परमात्मा, म्हणून त्याला परपुरुष. पर म्हणजे काय? पराप्रकृतीतला पर, आणि म्हणून त्याला परपुरुष या अर्थाने म्हटलेलं आहे. ते काही आपल्या व्यवहारातला तो परपुरुष नाही आहे. हे मर्म ज्याला उमगलं त्याला कांतासक्तीतलं मधुर भक्तीचा भाव उमगतो. प्रत्येकाला काही ते कळत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं परमेश्वर हाच आपला, 2 मिनिटं राहील, परमेश्वर हाच आपला पती आहे. या भावनेने नामदेव महाराजांनी सुद्धा कांतासक्ती प्रगट केलेली आहे आणि त्यांच्या एका अभंगामध्ये अतिशय सुंदर त्यांनी वर्णन केलं आहे की भगवंताशी नातं कसं त्यांनी जोडलेलं आहे बघा. तू आकाश मी शामिका, तू लिंग मी साळुंका, तू समुद्र मी चंद्रिका स्वये दोन्ही, तू वृंदावन मी चिरी, तू तुळशी मी मंजिरी, तू पावा मी मोहरी स्वये दोन्ही, तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी,
तू कृष्ण मी रुक्मिणी स्वये दोन्ही, तू नदी मी थडी, तू तारू मी सांगडी, तू धनुष्य मी भातोडी स्वये दोन्ही, तू वेद मी स्तविता, तू शास्त्र मी गीता, तू गंध मी अक्षता स्वये दोन्ही, नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये जडलो तुझ्या प्रेमा, मी कुडी तू आत्मा स्वये दोन्ही. म्हणजे असं अद्वैत झालेलं होतं नामदेव महाराज आणि भगवंत यांच्यामध्ये. अद्वैत जिथे झालेलं असतं त्याला कांतासक्तीचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वात्सल्य सक्ती आहे, आत्मनिवेदन सक्ती आहे. झाले का? 6 वाजले का? म्हणजे पुढच्या वेळेस घेऊ. तर ह्याच्या पुढच्या आसक्तीचा विचार आपण पुढच्या रविवारी करूया. अतिशय सुंदर असं 7वे अध्याय. खरं तर अवघड आहे, ज्ञानविज्ञानाची चर्चा याच्यामध्ये आहे, परंतु आसक्ती या शब्दावरच नामदेव महाराजांचे अभंग आल्यामुळे अतिशय गोडवा त्याच्यामध्ये आला आणि अतिशय सोपं वाटलं आपल्याला ऐकायला सुद्धा. पुढे पुढे काय काय अवघड असेल ते बघू आपण नंतर. त्यामुळे झालेली सेवा या ठिकाणी मी भगवंताच्या चरणी अर्पण करते. आपणा सर्वांना नमस्कार करते आणि या ठिकाणी थांबते.